नुब्रा व्हॅलीला भेटू. चला निघूया नुब्रा व्हॅलीला. या नुब्रा व्हॅलीच्या रस्त्याला बघा आमची गँगच आहे. आणि या पासला फोटो काढण्यासाठी अशी बरीच गर्दी असते, म्हणजे लोक घाई करतात. गुड मॉर्निंग ऑल. आज आहे 25 सप्टेंबर आणि लेहमध्ये कर्फ्यू लागलेला आहे आणि टुरिस्टना फिरण्यासाठी इथं कोणतीही बंदी नाही. मी आमच्या या गेटच्या बाहेर काही जवान होते आपले, त्यांना विचारलं तर ते बोलले की ID प्रूफ घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता आणि कोणी अडवलं आर्मीवाल्यांनीच तर त्यांना सांगा की या लोकेशनला चाललो आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या बेसिसवर आम्ही आमच्या हॉस्टेलवरून बाहेर पडतो आहे आणि आम्ही जाणार आहे नुब्रा व्हॅलीला. तिथं खूप छान सुंदर असे नजारे आहेत आणि 2 कुबड असलेले असे उंट पण आहेत तिथं आणि खूप छान नजारा पण आहे. तर तो सुद्धा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर जास्तीचा वेळ न करता निघूया. आणि आमच्यासोबत आहेत एक जर्मन लेडी आणि एक उत्तराखंडचा मुलगा. तर करूयात आपल्या या दीक्षित व्हॅली किंवा नुब्रा व्हॅलीच्या व्हिडिओला सुरुवात. तर आत्ता मी हिमालया बाईक रेंटनं घ्यायला चाललो आहे आणि आमच्याबरोबर हॉस्टेलच्या समोरच बाईक देणारे आहेत. तर त्यांच्याकडून यातील कोणतीही हिमालयन बाईक घेणार आहे. या अशा वेगवेगळ्या बाईक आहेत बघा. तर मंडळी मी ही हिमालया रेंटने घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्लॉगर आहात तर तुमचं काही स्टिकर असेल तर तुम्ही गाडीला नक्की लावा. तर या ठिकाणी ते आपलं स्टिकर लावून देऊ मस्त असं. आणि मस्त आपल्या या जर्नीला सुरुवात करू. ॲक्च्युली माझ्यासोबत एक जर्मन लेडी आहे, एक झारखंडचा आहे आणि मग आपल्या महाराष्ट्रातील 2 आहेत. असे आम्ही 5 आणि माझ्यासोबत 1 जण, असं आम्ही 6 जण आज चाललो आहे नुब्रा व्हॅलीला. चला आता नुब्रा व्हॅलीला भेटू. लेहपासून आम्ही एक साधारण 10 किलोमीटर बाहेर आलो असेल आणि या ठिकाणी हे डोंगर बघा पूर्ण असे मुरमाड डोंगर आहेत आणि रस्तासुद्धा बघा हा पूर्ण असा कच्चा रस्ता आहे. ही आमची गँग. ओय हाय, हॅलो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी असे हे डोंगर आहेत आणि इथून लेहचा काही भाग दिसतो, म्हणजे थोडासा हलका भाग दिसतोय. आणि आपण या रस्त्यानेच पुढे जाणार आहोत. तर मध्ये मध्ये काही ठिकाणी खराब रस्ता आहे आणि असा पण रस्ता खूप छान आहे. आणि नजारा बघा, पूर्ण हाईटवरती आलेलो आहे आम्ही खालून. तर आत्ता या ठिकाणी एक पॉईंट आहे, फर्स्ट व्ह्यू ऑफ लेह म्हणून आहे आणि तो एवढ्या उंचावरून आहे आणि मागा असा सीन आहे. तर आपण आता त्या फर्स्ट व्ह्यू ऑफ लेहच्या ठिकाणी जाऊ. चला. या ठिकाणी असं ह्या पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. आणि हा असा फर्स्ट व्ह्यू ऑफ लेहचा साईनबोर्ड आहे आणि इथून दिसणारा हा व्ह्यू लेहचा. लेह बघा, हा पूर्ण रस्ता आम्ही क्रॉस करून आलो. चिक 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 चिक. तर या फर्स्ट व्ह्यू ऑफ लेहच्या या ठिकाणी खूप छान असे तिकडेही फोटो काढले, इथेही काढले आणि आता आम्ही निघतोय पुढे. या ठिकाणी हा नवीन रस्ता बनलेला आहे बघा, एकदम छान आहे, डांबरी रस्ता आहे आणि अशा रस्त्याला गाडी चालवायला काही वाटत नाही. आणि हे डोंगर बघा, पूर्ण मुरमाड डोंगर आहेत, मुरमापासून बनलेले.
त्यामुळे इथं लँडस्लाईड्स भरपूर होतात. बघा नजारा. आणि मध्ये मध्ये रस्त्याची ही कामं चालू आहेत बघा. म्हणजे हा डांबरी रस्ता आत्ताच बनला आहे आणि कामं पण चालू आहेत. असेच रस्ते झाल्यावर खूप चांगलं होईल आणि लवकर आम्हाला किंवा लवकर आपल्याला एक आपल्या डेस्टिनेशनला पोहोचता येईल. खराब रस्त्यावरती थोडंसं त्रास पण होतोय. आणि या नुब्रा व्हॅलीच्या रस्त्याला बघा आमची गँगच आहे. पुढे दोघं गेलेले आहेत, शेवट आम्ही आहे. आणि कोण सुद्धा नाही बघा या रस्त्याला. एकदम सुनसान रस्ता आणि असे डोंगर. आणि ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत जे आपल्या सेफ्टीसाठी आहेत. गाडी हळू चालवा, व्यवस्थित चालवा, काही करू नका, असे सगळे बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळं ते सुद्धा छान असं फॉलो करा. जवळजवळ आम्ही एक 20-25 किलोमीटर आलो आहे आणि हे सगळे रस्ते पार करत आलो बघा. इकडून जे रस्ते दिसत आहेत हे सगळे हे बघा, भरपूर अशा लेअर आहेत. सगळ्या लेअर पार करत आलो आहे. मध्ये मध्ये गाडीलाही रेस्ट द्यायला पाहिजे कारण बरंचसं इंजिन गरम होतं आहे. आणि त्यामुळं ना मजा येते रे. खूप मजा येते. हां आता आम्ही थांबलो एका छान अशा ठिकाणी आणि त्या ठिकाणी काही मित्र पण भेटले होते. से हाय. आणि हा पॉईंट असा आहे बघा, खूप छान असं. इथं छान असा एक सेल्फी पॉईंट केल्यासारखं केलेलं आहे छान असं. आणि इथून असा छान हा व्ह्यू दिसतोय आणि तुम्ही पण एन्जॉय करा हा व्ह्यू. वा, हे सगळं आम्ही पार करत आलोय आणि याच्या खूप खाली आणि लडाख लेह अजून दिसते बघा. हे बघा, हे लेह आहे, हे अजून दिसते. आणि या ठिकाणी थंडी भरपूर आहे बघा. हात माझा असा पूर्ण थंड पडलेला आहे. जसजसं हाईटला येऊ तसं थंडी जाणवते आणि श्वासाला अजून तरी काही त्रास झालेला नाही किंवा असं जास्त दम लागतोय वगैरे वगैरे असं काही झालेलं नाही. त्यामुळं ओके आहे. बघू, अजून थोडंसं हाईटलाच जायचं आहे आम्हाला आणि पुढची जर्नीत मी तुम्हाला दाखवतोच. चलो चलो, बाय 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 बाय, से बाय. भेटूया आता व्हॅलीमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मंडळी, मी आता पोहोचलोय खारतुंगला पासला, जो भारताचा सेकंड हायेस्ट पास म्हणून ओळखला जातो. पहिला पास आहे तो उमलिंगला पास आहे आणि हा सेकंड हायेस्ट आहे. आणि या ठिकाणी थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणजे चाय आणि कॉफी एवढंच होतं. आणि इथं बर्फसुद्धा आहे बघा. आणि ह्या उन्हातसुद्धा बर्फ पागळत नाही किंवा त्याचं पाणी होत नाही. या ठिकाणी आता हा बर्फ आहे, ह्याचं ॲक्च्युली कापूस झालेला आहे. हा नाही म्हणजे आईस्क्रीमसारखं झालेलं आहे. थंडी पण असल्यामुळं ना, त्यामुळे इथला बर्फ जास्त पिघळत नाही आहे. आणि या ठिकाणी हाईट बघा, एवढ्या हाईटला आलो. इथला कावळा बघा, एकदम कलुआ बघा. एकदम हवा तर एकदम थंड आहे बघा बघा. बोईंग 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 विमानासारखं उडायला लागलं. हवेच्या मदतीनेच उडतात बघा. हा हा. त्या पासपाशी जाऊन पण आपण फोटो काढू. ती जाऊन येऊ काय आहे बघू. या ठिकाणी जाऊन येऊ आपण. हा वही. चला जाऊया आपण वरती. जोश आहे तोपर्यंत, म्हणजे ताकद आहे, दम नाही लागला आत्ता, तोपर्यंत जाऊया वरती. बापरे भैया.
दिसते आता. एक मिनिट रुक ना. हा या ठिकाणी बर्फ बघा. बापरे, थंड आहे वातावरण. प्रचंड दम लागतोय. बसतो जरा. त्या खारदुंगला पासला आल्यावरती खूप फास्ट चाललो का, एकदम स्लो चाला. तर मी आता जरा आगाऊपणा केला. ह्या पायऱ्या जरा फास्टमध्ये चढल्या. एवढा दम लागला ना, मी 2 मिनटं बसलो होतो. आणि वातावरण पण थंड असल्यामुळे थोडं दम लगेच लागतो. हा बघा, या ठिकाणी खूप छान असा व्ह्यू आहे. वो, आणि बर्फातून घसरू पण शकतं, त्यामुळं जपून चालायचं आहे. वाव, हेवन हेवन. वा, इकडे भरपूर आहे खूप. सगळे फ्लॅग्स आहेत बघा इथं. हो, बेस्ट. व्ह्यू बघा. तर मंडळी, या लोकेशनला पूर्ण असे फ्लॅग आहेत. आणि त्या पॉईंटला वर जाऊन आलो, खूप भारी वाटलं, खूप छान आहे. आणि 5 मिनटाच्या वर तिथं थांबू नका, कारण वातावरण थोडंसं डेंजर असते, थंड आणि थोडंसं प्रेशर पण होते. ते डोकं दुखल्यासारखं होतं आणि दम तर प्रचंड लागतो. त्यामुळं तुम्ही तिथं जाऊ नका. आणि अशा गाड्या पण येत आहेत, त्यामुळे असे व्हिडिओ करताना लक्ष पण ठेवा. माझं आता लक्ष नव्हतं. तर आता जाऊया आता आपण खारदुंगला पासच्या बोर्डकडे. तो बोर्ड इथं आहे समोर. या ठिकाणी फोटो सेशन करायला लागलेत ना, त्या ठिकाणी आहे. चला जाऊया. दम प्रचंड लागतो बाबा. या ठिकाणी असं काही चौकी म्हणा किंवा काय काही गोष्टी आहेत. हाच तो पास जो इंडिया सेकंड हायेस्ट पास आहे, खारदुंगला पास. आणि पहिला आहे उमलिंगला पास. आणि या पासपाशी मी पोचलो आहे. तर मंडळी, मी आलोय खारदुंगला पासला. आणि एका दादाकडे मला आपला हा इंडियन फ्लॅग भेटलेला आहे. आणि या ठिकाणी हा सेकंड हायेस्ट पास आहे, जो खारदुंगला पास आहे. आणि हा फ्लॅग असल्यामुळं खूपच म्हणजे 4 चांद लागलेले आहेत आपल्या या ब्लॉगला. मस्त वाटतं इथं. आणि थोडासा त्रास पण होतोय खरं. तुम्ही जास्त चालू नका आणि धावपळ करू नका, रिलॅक्स व्हा आणि छान आता या अशा ठिकाणी फोटोज काढा. आणि या पासला फोटो काढण्यासाठी अशी बरीच गर्दी असते, म्हणजे लोक घाई करतात. त्यामुळं पटपट फोटो काढून चांगले फोटो घ्या आणि तिथून बाहेर पडा. आता आपण जाऊया नुब्रा व्हॅलीकडे, जो इथून आपल्याला घेऊन जाणार आहे रस्ता. चला आता या खारदुंगला पासपासून आपण नुब्रा व्हॅलीकडे जायचं आहे. तिथून हा रस्ता खाली जातोय. आता ॲक्च्युली आपण हायेस्ट पासवरून खाली चाललोय, त्यामुळे आता जास्त त्रास होण्याची किंवा दम लागण्याचे चान्सेस कमी आहेत. बघा इकडं बर्फ. वा, समोर बर्फाचा डोंगर आहे. आणि आता खाली चालल्यामुळं जरा बरं वाटायला लागले किंवा भारी वाटलं खाली निघाले म्हणून. कसा आहे नजारा, सुनसान रस्ता,
अकेला पुढे की जा रहा है नुब्रा वैली. एक नंबर. पुढे एक गाव आलेलं आहे आणि खूप वेळानंतर असं गाव बघायला भेटले, त्यामुळे बरं वाटलं. आता आपण पोचलोय खारदुंगला विलेजमध्ये. जे विलेज ह्या बाजूला आहे. येताना मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप वेळानंतर एक गाव आलेलं आहे. तर हे खारदुंगला विलेज आहे आणि या ठिकाणी एक साईन आहे, फर्स्ट व्ह्यू ऑफ शॉक रिव्हर. तर हा इथून शॉक रिव्हरचा व्ह्यू आहे ॲक्च्युली, पण रिव्हर आता कुठून कशी वाहते माहीत नाही. त्या ठिकाणी रिव्हर वगैरे नाही आहे, म्हणजे त्याचा रूट आपल्याला माहीत नाही, त्यामुळे ती काही दिसत नाही आहे. आणि असा मस्त असा व्ह्यू. हे पब्लिक आपलं, हे आपली नाही तिकडे आपली. बघा ना, इथं एवढा सुंदर आहे ना नजारा. कसा आहे, प्रत्येक वेळेस गाडीवरती मोबाईल काढणं शक्य नाही. ओ एक नंबर. मंडळी काय जबरदस्त सीन आहे सांगतो तुम्हाला. मंडळी काय जबरदस्त सीन आहे, लय भारी लय भारी आहे. रस्ता पण भारी आणि सीन पण भारी. वा, हे बघा डोंगर सगळे असा अंगावर आल्यासारखं वाटतं. बघा की लय भारी लय भारी. हे बघा हा सीन इकडचा, शेत डोंगर खतरनाक. हे पुढचा जर सीन बघा, जबरदस्त ट्रिप आहे, पैसा वसूल ट्रिप आहे. लेह लडाखमधील बंद एवढा कडक आहे ना, तुम्हाला सांगतो. आम्ही जवळजवळ 70-80 किलोमीटर दूर आलो आहे नुब्रा व्हॅलीकडे. इथून आता फक्त साधारण 20 किलोमीटर राहिलेलं आहे. हां, म्हणजे आम्ही 100 किलोमीटर आलो आहे. तरी तुम्हाला सांगतो, बाहेर असं पब्लिक नाही आहे आणि कोणतंही दुकान उघडं नाही आहे. फक्त मेडिकल आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस तेवढ्या चालू आहेत, बाकी सगळं बंद आहे. या ठिकाणी बघा, इकडे सगळं फूड कोर्ट आहे, इथे एक फूड कोर्ट आहे, सगळं बंद आहे. म्हणजे या लोकांना मानलं पाहिजे इथल्या, कारण बंद 100 काय 1000% बंद यांनी यशस्वी केला असं म्हणायला हरकत नाही. एकही अशा इतर गोष्टी चालू नाहीत, मेडिकल सर्व्हिस किंवा इमर्जन्सी सर्व्हिस सोडल्या जातात खरंच. आणि आम्ही तर सकाळपासून उपाशी आहे. फक्त आमच्या होमस्टेला तिथं आम्ही ब्रेकफास्ट केला होता आणि त्याच्यानंतर आता जेवणासाठी बघितलं तर नाही आहे. बघू आता पुढं काय मिळतं आहे का, नाहीतर मग कोणाच्या तर घरी जाऊन त्यांचे गेस्ट होऊनच आम्हाला जेवण घ्यावं लागेल. चला आता हा आहे नुब्रा व्हॅलीचा रस्ता, जाऊया आता पुढं. तर मंडळी, लेहतून नुब्रा व्हॅलीला यायला साधारण आम्हाला 5 तास लागले आणि अंतर होतं फक्त 113 किलोमीटर. हे जरी 113 किलोमीटर कमी अंतर वाटत असलं तरी डोंगर, मध्ये मध्ये कच्चा रस्ता आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळं लेट होतो आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे दीक्षितमध्ये, म्हणजेच नुब्रा व्हॅलीमध्ये, जिथं आम्ही स्टे केला आहे. आणि या ठिकाणी आज संध्याकाळी आम्ही थांबणार आहे आणि उद्या सकाळी ॲक्च्युली इथंच एक्सप्लोअर करायचं होतं हे नुब्रा व्हॅली, पण आम्ही ते परवावरती सोडलेलं आहे. म्हणजे परवा आपण एक्सप्लोअर करू असं ठरलं. आणि उद्या आम्ही जाणार तुर्तुकला, जे आपल्या भारताचं शेवटचं गाव आहे. त्यामुळं त्या लोकेशनला बघणं किंवा त्या लोकेशनला जाणं गरजेचं आहे, म्हणून तो प्लॅन केला आहे. आणि त्याच्यानंतर मग दीक्षितमधील बुद्धा स्टॅच्यू असेल, 300 वर्ष जुनी मॉनेस्ट्री ती असेल, ती त्याच्यानंतर एक्सप्लोअर करेन. भेटूया उद्या सकाळी.